हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नुकत्याच झालेल्या महाडिस्कॉम ईच्या शिफ्ट 2चे क्वेश्चन्स विथ सोल्युशन डिस्कस करणार आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्या अपकमिंग एक्झामसाठी तुम्हाला नक्कीच हेल्प होईल. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके, सो आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द डायव्हर्सिटी फॅक्टर if the individual demands are 20 megawatt, 40 megawatt, 60 megawatt, 80 megawatt and 100 megawatt and the maximum demand is 200 megawatt. Okay, so जर individual demands या 20 megawatt, 40 megawatt, 60 megawatt, 80 megawatt and 100 megawatt एवढ्या असतील आणि मॅक्झिमम डिमांड ही जर 200 मेगावॅट असेल तर डायव्हर्सिटी फॅक्टर काय असेल असा क्वेश्चन आहे. सो त्याचा आन्सर येईल 1.5. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट टाईप ऑफ अर्थिंग. म्हणजे फॉलोइंग ऑप्शन्सपैकी कोणता टाईप हा अर्थिंगचा नाही आहे असा क्वेश्चन आहे. सो त्याचा आन्सर येईल डिस्ट्रीब्युटेड अर्थिंग. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ शॉर्ट ट्रान्समिशन लाईन हॅज द ABCD पॅरामीटर्स ऑफ. म्हणजे एखाद्या शॉर्ट ट्रान्समिशन लाईनचे ABCD पॅरामीटर्स काय असतात असा क्वेश्चन आहे. सो त्याचा आन्सर येईल E = 1, B = 2, C = 0 and D = 1. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ 4-pole DC जनरेटर हॅव्हिंग द वेव वाउंड armature winding has 40 slots each containing 10 conductors. If it is running at 1200 rpm and the flux per pole is 0.01 Weber, then the voltage generated in machine is. म्हणजे एखादा 4-pole DC जनरेटर जर आपण कन्सिडर केला ज्याच्यात की वेव वाइंड आर्मेचर वाइंडिंग असणार आहे, ज्याच्यात की 40 स्लॉट्स असणार आहेत आणि प्रत्येक स्लॉटमध्ये 10 कंडक्टर्स असणार आहेत. ओके, मग जर त्याची स्पीड ही 1200 RPM असेल आणि जर फ्लक्स पर पोल हे 0.01 वेबर एवढा असेल तर व्होल्टेज जनरेटेड त्या मशीनमध्ये किती असणार आहे असा क्वेश्चन आहे. सो त्याचा आन्सर येईल 128 वोल्ट. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द डबल रिव्हॉल्विंग थेरी इज रिलेटेड टू विच ऑफ द फॉलोइंग मशीन्स. म्हणजे डबल रिव्हॉल्विंग थेरी ही कोणत्या मशीन्सशी रिलेटेड आहे असा क्वेश्चन आहे. सो त्याचा आन्सर येईल सिंगल फेज इंडक्शन मोटर. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द फ्रिक्वेन्सी कॅन बी मेजर्ड युजिंग. म्हणजे फ्रिक्वेन्सी आपण कोणता ब्रिज किंवा कोणतं इन्स्ट्रुमेंट यूज करून मेजर करू शकतो असा क्वेश्चन आहे. सो त्याचा आन्सर येईल विन्स ब्रिज. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द लोड फॅक्टर when the maximum demand is 10 kilowatt and the units consumption in a day are 100 units. म्हणजे जर मॅक्झिमम डिमांड ही 10 किलोवॅट असेल आणि युनिट्स कन्झप्शन प्रत्येक डेला हे 100 युनिट्स असतील तर लोड फॅक्टर काय असेल असा क्वेश्चन आहे. सो त्याचा आन्सर येईल 41.6%. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ द लाईन टू लाईन व्होल्टेज ऑफ अ ट्रान्समिशन लाईन इज 400 किलोवोल्ट अँड द सर्ज इम्पेडन्स इज 1000 ओहम, देन फाइंड द सर्ज इम्पेडन्स लोडिंग. म्हणजे जर एखाद्या ट्रान्समिशन लाईनची लाईन टू लाईन व्होल्टेज हे 400 किलोवोल्ट असेल आणि सर्ज इम्पेडन्स हे जर 1000 ओहम असेल तर सर्ज इम्पेडन्स लोडिंग फाइंड करा असा क्वेश्चन आहे. सो त्याचा आन्सर येईल 160 MVA. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, वाय द लोड फ्लो स्टडी इज इम्पॉर्टंट इन अ पॉवर सिस्टम. म्हणजे एखाद्या पॉवर सिस्टममध्ये लोड फ्लो स्टडी हा का इम्पॉर्टंट असतो किंवा त्याचं रिझन काय आहे असा क्वेश्चन आहे. सो त्याचा आन्सर येईल फॉर सिस्टम प्लॅनिंग. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉर अल्टरनेटर्स इज रेटेड ॲट 30 MVA 22 kilovolt with the reactance of 10% are connected in parallel, the short circuit level at the bus bar will be. म्हणजे जर 4 अल्टरनेटर्स ज्याचं की रेटिंग हे प्रत्येकी 30 MVA असेल, त्यानंतर 22 किलोवोल्ट असेल आणि जर रिॲक्टन्स हे 10% असेल, हे सगळं जर आपण पॅरललमध्ये कनेक्ट केलं
तर शॉर्ट सर्किट लेवल बसबारची किती असेल असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल 1200. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द नंबर ऑफ स्ट्रँड्स इन अ ACSR कंडक्टर आर कॅल्क्युलेटेड बाय. म्हणजे एखाद्या ACSR म्हणजे ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स कंडक्टरमध्ये नंबर ऑफ स्ट्रँड्स आपण कोणत्या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करतो असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल 3n² - 3n+1. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, वन SCR इज टर्न्ड ऑन टू कंडक्ट करंट अँड अनदर SCR इज कम्युटेटेड बाय विच कम्युटेशन. म्हणजे त्यात आपण 2 SCRs यूज करतो. वन SCR हे आपण करंट कंडक्ट करण्यासाठी टर्न करतो आणि सेकंड SCR हा आपण कम्युटेट करतो. त्या कोणत्या कम्युटेशननं आपण ते करतो असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल कॉम्प्लिमेंटरी कम्युटेशन. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द ब्रेकिंग कपॅसिटी ऑफ अ सर्किट ब्रेकर इज. म्हणजे एखाद्या सर्किट ब्रेकरची ब्रेकिंग कपॅसिटी ही किती असते असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल √3 × प्री फॉल्ट व्होल्टेज × शॉर्ट सर्किट करंट. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ UPS डिव्हाइस. म्हणजे खाली डिव्हाइसेसपैकी कोणता डिव्हाइस ही UPS डिव्हाइस आहे असा क्वेश्चन आहे. सो UPS डिव्हाइस किंवा ज्यालाच आपण अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय डिव्हाइस असं म्हणतो. म्हणजे काय तर जेव्हा इनकमिंग पॉवर हे कोणत्याही रिझनमुळं किंवा कोणत्याही कारणामुळं इंटरप्ट होतं किंवा कट होतं तेव्हा काही काळासाठी तर त्याला बॅकअप पॉवर अवेलेबल असते. त्याला आपण म्हणतो UPS किंवा अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय डिव्हाइस. ओके. तर याचा आन्सर येईल ऑफलाईन UPS, ऑनलाईन UPS, लाईन इंटरॅक्टिव्ह UPS, मॉड्युलर UPS, डेल्टा कन्व्हर्जन UPS. ओके. हे सगळे UPS डिव्हाइस आहेत. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ हाय हेड टर्बाईन. म्हणजे फॉलोइंगपैकी कोणता हे हाय हेड टर्बाईन आहे असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल इम्पल्स टर्बाईन. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट अबाउट द फिक्स्ड कॉस्ट. म्हणजे फिक्स्ड कॉस्टशी रिलेटेड कोणता स्टेटमेंट करेक्ट आहे असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल फिक्स्ड कॉस्ट इज इंडिपेंडंट ऑफ द अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेटेड बाय अ पॉवर सिस्टम. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द रिंग मेन्स डिस्ट्रीब्युशन सिस्टम इज प्रेफर्ड ओव्हर द रेडियल डिस्ट्रीब्युशन सिस्टम बिकॉज. म्हणजे एखाद्या पॉवर सिस्टममध्ये किंवा एखाद्या लाईनमध्ये आपण रिंग मेन्स डिस्ट्रीब्युशन सिस्टम ही रेडियल डिस्ट्रीब्युशन सिस्टमवरती का प्रेफर करतो किंवा का जास्त यूज करतो असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल लो व्होल्टेज फ्लक्च्युएशन, लेस चान्स ऑफ फॉल्ट ऑकरन्स, मोर रिलायबल, लो व्होल्टेज ड्रॉप. हे सगळे रिझन्स आहेत. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग टर्म इज करेक्ट अबाउट अन ऑटो ट्रान्सफॉर्मर ॲज कम्पेअर्ड टू अ 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर. ओके. म्हणजे एखाद्या ऑटो ट्रान्सफॉर्मरला जर आपण सिम्पल 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर बरोबर कम्पेअर केलं तर कोणता पॉईंट किंवा कोणता टर्म हा करेक्ट आहे असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल व्हेरिएबल टॅपिंग. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द मोस्ट एसेन्शियल कंडिशन फॉर द पॅरलल ऑपरेशन ऑफ 2 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर्स इज. म्हणजे जर 2 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर्सचं आपल्याला पॅरलल ऑपरेशन करायचं असेल किंवा पॅरलल कनेक्शनमध्ये आपल्याला त्यांना ऑपरेट करायचं असेल तर त्यासाठीची मोस्ट एसेन्शियल कंडिशन मोस्ट नेसेसरी कंडिशन काय आहे असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल सेम पोलॅरिटी. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज कम्युटेशन इन अ DC मशीन. म्हणजे DC मशीनमध्ये होणाऱ्या कम्युटेशनचा काय मिनिंग असतो किंवा तो फिनॉमिनन काय असतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल रिव्हर्सल ऑफ करंट फ्रॉम द कम्युटेटर टू द आर्मेचर. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन्स इज इनकरेक्ट अबाउट द व्हॉल्यूम ऑफ कंडक्टर मटेरियल. म्हणजे एखाद्या कंडक्टर मटेरियलचा व्हॉल्यूम हा कोणत्या एक्सप्रेशनमध्ये रॉंग आहे असा क्वेश्चन आहे.
त्याचा आन्सर येईल W इज प्रपोर्शनल टू V. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द झिरो पॉवर फॅक्टर मेथड ऑफ अल्टरनेटर इज यूज टू फाइंड इट्स. म्हणजे एखाद्या अल्टरनेटरमध्ये आपण जे झिरो पॉवर फॅक्टर मेथड किंवा ज्यालाच आपण झिरो PF मेथड म्हणतो ते आपण काय फाइंड करण्यासाठी यूज करतो असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल व्होल्टेज रेग्युलेशन. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द वेवलेंथ ऑफ द EMF जनरेटेड इन द आर्मेचर कंडक्टर ऑफ अ DC मोटर. म्हणजे एखाद्या DC मोटरच्या आर्मेचर कंडक्टरमध्ये जनरेट होणाऱ्या EMFची वेवलेंथ कशी असते किंवा त्याचा शेप काय असतो असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल सायनुसॉइडल. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इफ द इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ अ केबल इज 5 ओहम फॉर 100 किलोमीटर व्हॉट विल बी द इन्सुलेशन रेजिस्टन्स फॉर 13 किलोमीटर. म्हणजे जर एखाद्या केबलची इन्सुलेशन रेजिस्टन्स ही 100 किलोमीटरसाठी 5 ओहम असेल तर 13 किलोमीटरसाठीची इन्सुलेशन रेजिस्टन्स काय असेल असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल 33.3 ओहम. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द सेकंडरी व्होल्टेज इफ द ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ इज 2/7 अँड द प्रायमरी व्होल्टेज इज 240 वोल्ट. म्हणजे जर प्रायमरी व्होल्टेज हे 240 वोल्ट असेल आणि ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ हे 2/7 असेल तर सेकंडरी व्होल्टेज फाइंड करा असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 840 वोल्ट. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द सिम्बॉल शोन बिलो. म्हणजे खाली जी सिम्बॉल दाखवले ते आयडेंटिफाय करा कोणत्या ट्रान्सफॉर्मरचा आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल झिगझॅग ट्रान्सफॉर्मर. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू अबाउट द रेजिस्टन्स ऑफ अन आयडियल डायोड. म्हणजे एखाद्या आयडियल डायोडच्या रेजिस्टन्सबद्दल कोणतं स्टेटमेंट किंवा कोणतं टर्म हे करेक्ट आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल फॉरवर्ड बायस्ड इज 0 अँड रिव्हर्स बायस्ड इज इन्फिनिटी. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द टावर फुटिंग रेजिस्टन्स विल बी. म्हणजे टावर फुटिंग जो रेजिस्टन्स आहे त्याची व्हॅल्यू कशी असते किंवा काय असते असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल ॲज लो ॲज पॉसिबल. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अ 3 फेज वायर हॅज अ बॅलन्स सिस्टम देन द न्यूट्रल रेजिस्टन्स इज. म्हणजे एखाद्या 3 फेज वायरची जर बॅलन्स सिस्टम असेल तर न्यूट्रल रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय असणार आहे असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल 0. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इन अ 3 फेज 4 वायर द फेज टू नॉमिनल व्होल्टेज इज 400 वोल्ट अँड द रेजिस्टिव्ह लोड इज 8 किलोवॅट देन फाइंड द करंट इन वाय फेज. ओके. म्हणजे जर एखाद्या 3 फेज 4 वायर सिस्टममध्ये फेज टू नॉमिनल व्होल्टेज हे 400 वोल्ट असेल आणि रेजिस्टिव्ह लोड हे 8 किलोवॅट असेल तर वाय फेजमधला करंट किती असणार आहे असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल 34.64. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इन विच ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ फॉल्ट्स इज द पॉझिटिव्ह सिक्वेन्स करंट प्रेझेंट. म्हणजे फॉलोइंगमध्ये कोणत्या फॉल्टमध्ये पॉझिटिव्ह सिक्वेन्स करंट प्रेझेंट असतो असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल L to L फॉल्ट म्हणजे लाईन टू लाईन फॉल्ट, L to L to L फॉल्ट म्हणजे लाईन टू लाईन फॉल्ट, LLG फॉल्ट म्हणजे लाईन टू ग्राउंड फॉल्ट किंवा डबल लाईन टू ग्राउंड फॉल्ट ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर LLG फॉल्ट म्हणजे लाईन टू ग्राउंड फॉल्ट. ओके. थँक्यू स्टुडंट्स.